हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? आजचा हा व्लॉग थोडासा लेटच झाला आहे, कारण मागच्या 2 आठवड्यापासून आमचं खूप जास्त ट्रॅव्हल होत आहे आणि वातावरण पण खूप जास्त चेंज होते. खूप थंडी होती, त्याच्यामुळे माझी तब्येतसुद्धा थोडीशी खराब होती. त्यामुळे एडिटिंग वगैरे मला काही करता आले नाही आणि मागच्या आठवड्यात पण आपले लाँग व्हिडिओ झाले नव्हते. तर आपण सिक्वेन्सनुसार व्हिडिओ टाकतो, म्हणून मी म्हटले ठीक आहे, लेट झाले आहे, पण आपण हा व्हिडिओ एडिट करून टाकू आता. लाडूला स्कूलमधून घेऊन आले आणि मला पूजेसाठी इथे झाडांची पाणी घ्यायची होती, तर गार्डनमध्ये गेलो. तर लाडूचे सुरू होते, "मम्मा मला स्विंगवर बसायचंय." मग तिला थोडा वेळ तिथे झोक्यावर बसवली आणि आम्ही परत घरी आलो. दीदी पुढे गेली म्हणून श्रीहरी तिला रांगून पकडण्याचा प्रयत्न करत होता. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. लाडू पेडू या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, चौथा गुरुवार, आणि आज माझी तब्येत पण थोडी ठीक नव्हती, म्हणून ऑफिसमधून पण सुट्टी घेतली. यशस्वी पण स्कूलमधून आलेली आहे आणि श्रीहरी झोपलाय. तर म्हटलं सकाळीच मी देवपूजा वगैरे करून घेतली होती, पण माझं दुसरं पण काम होतं म्हणून पूजा मांडायची राहिली होती. तर मी आता पूजा मांडून घेते. हाय कर सगळ्यांना एकदा. Hello. थँक्यू थँक्यू. Hello. तशी ही पूजा मी सकाळी लवकर लाडूला स्कूलमध्ये पाठवून मांडत असते, पण आज माझे दुसरे काम निघाले, त्याच्यामुळे मला काही आज शक्य झाले नव्हते. लाडूला स्कूलमधून घेऊन आले, दोघांना खाऊ घातले आणि त्यानंतर श्रीहरीला झोपवले. लाडू काही दुपारी झोपत नाही. श्रीहरी झोपला आहे तोपर्यंत म्हटले पूजा मांडून घेऊ, कारण एकाला घेऊन काम करणे सोपं आहे, दोघे जागे असताना काम करणे थोडेसे अवघड होऊन जाते. पूजा मांडायला बसले आणि लाडू लगेच माझ्या मांडीवर येऊन बसली. तिला मी काही करत असते ते नेहमी पाहायचे असते, मी जसे करेल तसे करायचे असते. पण ठीक आहे, मुले याच्यातूनच शिकतात. मी पण असेच माझ्या आईकडून शिकले होते. 4थीत असताना हा उपवास मी सुरू केला होता आणि तेव्हापासून आजपर्यंत मी हा उपवास करते. आयुष्यात खूप काही बदलत असतं, पण आपले संस्कार नेहमी आपल्यासोबत राहतात. शाळा, कॉलेज, त्यानंतर जॉब, आणि जॉबसाठी मी घरापासून लांब राहू लागले. रूमवरती मी काही पूजा मांडत नव्हते, फक्त लक्ष्मीव्रताची कहाणी वाचून मी माझा उपवास सोडायची. तशी मी साधीच पूजा मांडत असते. जशी लक्ष्मीव्रताच्या पुस्तकामध्ये पूजेची मांडणी दिली आहे, तशीच पूजा मी मांडत असते. देवपूजा मांडून घेतली आणि देवासमोर दिवा, धूप, अगरबत्ती लावली. देवासमोर मी धूप अगरबत्ती लावल्यानंतर आमची लाडू तुळशीसाठी अगरबत्ती घेऊन गेली. तुळशीसमोर अगरबत्ती लावणे, सायंकाळच्या वेळी तुळशीसमोर शुभम करोती म्हणणे, हे लाडू दररोजच करत असते आणि हे पाहून मला पण खूप छान वाटते. लाडूच्या स्कूलचा होमवर्क करायचा होता आणि त्याचा व्हिडिओ बनवून तिच्या टीचरना पाठवायचा होता. नंतर आम्ही तेच करत बसलो होतो. हाय यशश्री. Hi, Mama. ओके. Which alphabet is this? A. What is the sound of this alphabet? L. 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 Lion. Okay. L for Lion. lion. Okay. Which alphabet is this? H. What is the sound of H? P. H. H is for. Which alphabet is this? A. F. What is the sound of this alphabet? And F is for fish. F is for frog. H is a frog. Frog. Okay. Yes. Thank you. Very good, Yashashri. Bye, Yashashri. Bye, Mama. लाडूच्या स्कूलचा काय अभ्यास झालं पूर्ण यशस्वी? झाला, लाडू तोपर्यंत काय झालं सोना? श्रीहरीची पण झोप झाली होती आणि तो दादा उठला. उठला? उठला. दादा दादू उठला. चुप्पन चप्पी. चुप्पन चप्पी. काय आहे तुझ्या हातात सोना? तेली आहे हातात. टेडी आहे. उम, 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 उम. असू दे असू दे. दादाला उठवलं तू? उठलो. मी दादाजवळ खेळते. खेळते का? बर बर ठीक आहे, ये वरती ये, इथं बस, दादाजवळ बस. श्री Doobie doobie dum dum. Doobie doobie dum dum. Doobie doobie dum. Doobie doobie dum dum. Doobie doobie dum. Doobie doobie dum dum. श्रीहरीला अजून थोडे झोपायचे असले तरी त्याला लाडू काही झोपून देत नाही. त्याच्या जवळ जाऊन ती त्याला अशी उठवत असते. आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता, म्हणून रात्रीच्या जेवणामध्ये पुरी भाजी करत होते. पुरी आणि मसाले भात मी ऑलरेडी करून घेतला आणि त्याच्यानंतर
बटाट्याची भाजी करायला घेतली. भाजी बनवून झाल्यावर इथे गोडमध्ये मी शेवयाची खीर बनवायला घेतली. त्यासाठी मी इथे 1 चमचा तूप, त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स भाजून घेतले, त्याच्यानंतर शेवया भाजून घेतल्या आणि मी इथे 1 चमचा रवा पण घेतलेला आहे. रवा टाकल्यामुळे खीर चांगली मिळून येते. त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि विलायची पावडर टाकली आणि 10 ते 15 मिनिटं बारीक गॅसवर खीर चांगली शिजवून द्यायची. इथे माझा मसाले भात तयार झाला आहे. खीर पण इथे तयार होत आहे. भाजी पण तयार झाली आहे आणि इकडे पुरी सुद्धा बनवून झाली आहे. तर आता इथे सगळा स्वयंपाक झालेला आहे माझा. तर नैवेद्य काढून ठेवते आणि दोघांना आधी खाऊ घालते आणि मग पूजा वाचते. लाडू दुपारी झोपत नसल्यामुळे संध्याकाळी ती लवकर झोपते. त्यामुळे मी दोघांना लवकरच जेवायला देत असते. लाडू आणि श्रीहरीला खाऊ घातले. त्यानंतर मी लक्ष्मी व्रताची कहाणी वाचायला बसले. लक्ष्मी व्रताची कहाणी वाचून आरती करून घेतली. जशी आरती बनायला सुरुवात केली तशी श्रीहरी पण आला, कारण त्याला सुद्धा देवपूजा वगैरे करायला खूप जास्त आवडते. आरती करून झाल्यावर दोघांना आरती दिली. देवाला नैवेद्य दाखवला आणि अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या 4थ्या गुरुवारची पूजा संपन्न झाली. Smile cheese. लाडूचे असे छान छान आवरून घेतले, कारण सोसायटीमध्ये एका घरात लाडूला कन्यापूजनसाठी बोलवले होते, तर तिकडे जाण्यासाठी लाडूचे असे छान छान आवरले. लाडूला म्हटले, इकडे बघ, मी तुझा व्हिडिओ काढते. तर व्हिडिओसाठी ती अशा छान छान पोज देत असते. त्यानंतर आम्ही कन्यापूजनसाठी निघालो. लाडू या ड्रेसमध्ये खूपच जास्त क्यूट दिसत होती, म्हणून मी तिचे असे छोटे छोटे व्हिडिओज घेतले. श्रीहरीला घरीच ठेवून लाडूला घेऊन मी कन्यापूजनसाठी गेले होते. कन्यापूजनमध्ये लाडूला हे सर्व खाऊ वगैरे भेटला होता, पण तिचे आधीच जेवण झाले होते, त्याच्यामुळे तिने ते काही खाल्लं नाही. एकच घास खाल्ला आणि बाकी घेऊन आम्ही घरी आलो. घरी आल्यावर मी पण माझा उपवास सोडला आणि जेवण करून घेतले. तर अशा प्रकारे संपला आमचा आजचा दिवस. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.